आपलं शहर आता स्मार्ट होतंय. मग तुम्ही कधी स्मार्ट होताय? स्मार्ट न्यूजचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, स्मार्ट बना. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. नमस्कार, मी श्वेता अंकले. स्मार्ट न्यूजच्या आजच्या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. आता एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर. इंडिया आघाडीची जागा वाटपासाठी चर्चा सुरू. गाझा पट्टीतील मृतांची संख्या 20,000वर. कर्नाटक सरकार हिजाबवरील बंदी उठवणार. भारतीय प्रवाशांचे विमान फ्रान्समध्ये रोखले. भारतीय लष्कराकडून 4 पाकिस्तानी दहशतवाद्यांचा खात्मा. परमाब्धी विचार महोत्सवात परमपूज्य परमात्मा राज महाराजांचे विचार मंथन. राज्यातील साखर कारखान्यांना पुरस्कार वितरण संपन्न. इस्कॉनतर्फे सवलतीच्या दरात भगवद्गीता उपलब्ध. माजी महापौरांची अपघातग्रस्त युवकांना मदत. सांब्रा येथे 6 तोळ्यांची घरफोडी. या सगळ्या ऑफर्स मध्ये बेस्ट प्राइस भेटणार याची काय गॅरंटी? सगळेच गायब. म्हणूनच बीएससी देते लोवेस्ट प्राइस गॅरंटी. जर तुम्ही आमच्यापेक्षा कमी किमतीत सेम कपडे बाहेर कुठेही खरेदी केलात तर खरेदी केलेल्या किमतीच्या फरकाच्या दुप्पट रक्कम आमच्याकडून मिळवा. बीएससी द टेक्सटाईल मॉल मधून आताच खरेदी करा तुमची आवडती सारी, लेडीज वेअर, मेन्स वेअर, किड्स वेअर, तेही सर्वात कमी किमती. बीएससी द टेक्सटाइल मॉल, तिलकवाड़ी, बेलगावी. यह दिवाली अमरकॉन की दिवाली मेगा उत्सव ऑफर के साथ 1000 रुपए की खरीदी पर एक गिफ्ट कूपन और जीतिए 1 से बढ़कर 1 प्राइजेस. फर्स्ट प्राइज सुजुकी एक्सेस 125 स्कूटर. सेकंड प्राइज 50 इंच एलईडी टीवी. थर्ड प्राइज 42 इंच एलईडी टीवी. और इसके साथ रेफ्रिजरेटर, वॉशिंग मशीन, एंड्रॉइड मोबाइल, माइक्रोवेव ओवन, स्मार्ट वॉच, मिक्सर जैसे 89 और प्राइजेस. सिल्क और फैंसी साड़ीज, डिजाइनर साड़ीज, प्रेस मटेरियल, सलवार सूट, वेडिंग शरारा, शर्ट्स, ट्राउजर्स, टी शर्ट्स, जीन्स, कुर्ता सूट, फुल सूट, इंडो वेस्टर्न, शेरवानी, कर्टन्स एंड फर्निशिंग. अमरकॉन, खडी बाजार, बेळगावी. अल्पावधीत लाखो वाचकांच्या पसंतीस उतरलेले स्मार्ट न्यूज आता मुद्रित स्वरूपात देखील उपलब्ध. वाचकांच्या अपेक्षापूर्तीसाठी एक नवे पाऊल. ताज्या घडामोडींसाठी सायन दैनिक स्मार्ट न्यूज. सखोल वाचनीय बातम्यांसाठी वार्ता शक्ती. नियमित वाचा, स्मार्ट व्हा. आता पाहूयात सविस्तर बातम्या. इंडियातील मतभेद मिटवण्यासाठी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पुढाकार घेतल्याचे दिसत असून बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्याशी संपर्क साधल्यानंतर त्यांनी शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशीही चर्चा केली. इंडियाच्या बैठकीमध्ये जागा वाटपावरून नेत्यांनी एकमेकांना निर्वाणीचा इशारा दिल्यामुळेही ही भेट महत्त्वाची मानली जात आहे. जंतर मंतर येथील आंदोलनानंतर शरद पवार व राहुल गांधी दोघेही एकाच गाडीमधून पवारांचे निवासस्थान असलेल्या 6 जनपथ येथे गेले. तिथे सुमारे 20 मिनिटे चर्चा झाली. यामध्ये राज्यातील जागा वाटपाच्या मुद्द्याचाही समावेश असल्याचे समजते. काँग्रेसच्या दृष्टीने महाराष्ट्रासह पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश, दिल्ली, पंजाब व बिहार आदी राज्यांमध्ये जागा वाटपाचा मुद्दा गंभीर होता आहे. महाविकास आघाडीतील नेत्यांची जागा वाटपासंदर्भात प्राथमिक चर्चा झाली असून 30हून अधिक जागांबाबत सहमती झाल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. गाझा पट्टीतील मृतांची संख्या 20,000वर. इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्ध सुरूच असून गाझातील मृतांची संख्या 20,000च्या पुढे गेली आहे असे आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितले. इस्रायलने जमिनीवरील आक्रमण वाढवले असून आणखी हजारो नागरिकांना घरे सोडण्याचे आदेश दिले आहेत. 11 आठवड्यांपेक्षा जास्त काळ चाललेल्या या युद्धात गाझातील सुमारे 85% नागरिक विस्थापित झाले आहेत. संयुक्त राष्ट्रांच्या अहवालानुसार गाझामधील 5 लाखांहून अधिक नागरिक म्हणजेच लोकसंख्येच्या 1/4 नागरिक उपाशी आहेत. दरम्यान गाझा पट्टीत मदत पोहोचवण्यासाठी युद्ध थांबवावे अशी मागणी करणाऱ्या सुरक्षा परिषदेतील प्रस्तावावरील मतदान शुक्रवारी पुन्हा एकदा पुढे ढकलण्यात आले.
कर्नाटक सरकार हिजाबवरील बंदी उठवणार. कर्नाटकमधील काँग्रेस सरकार राज्यात लागू केलेली हिजाबवरील बंदी उठवणार आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी हिजाबवरील बंदी उठवण्याच्या सूचना दिल्या आहेत. या सूचना देताना सिद्धरामय्या म्हणाले, प्रत्येकाला त्याच्या आवडीचे कपडे परिधान करण्याचा अधिकार आहे. या आधीच्या बसवराज बोम्मई सरकारने कर्नाटकमधील शाळा आणि महाविद्यालयांमध्ये हिजाब परिधान करण्यास बंदी घातली होती. परंतु सिद्धरामय्या यांनी संबंधित अधिकाऱ्यांना ही बंदी उठवण्याचे निर्देश दिले आहेत. हिजाबवरील बंदी उठवण्याचा निर्णय जाहीर करत मुख्यमंत्री सिद्धरामय्या म्हणाले, प्रत्येकाला आपल्या आवडीनुसार कपडे परिधान करण्याचा अधिकार आहे. भाजप कपड्यांवरून आणि जातीपातींवरून समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे, अशी टीका त्यांनी केली. भारतीय प्रवाशांचे विमान फ्रान्समध्ये रोखले. सुमारे 300 भारतीय प्रवासी प्रवास करत असलेले विमान फ्रान्समध्ये अचानक रोखण्यात आले. त्यामुळे विमानात भीती आणि गोंधळाचं वातावरण निर्माण झालं. संयुक्त अरब अमिरातीमधून निकारागुआ येथे जात असलेल्या या विमानाला फ्रान्समध्ये अडवण्यात आले. तसेच या विमानातील प्रवाशांची कसून चौकशी करण्यात आली. फ्रेंच प्रसार माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार संयुक्त अरब अमिरातीमधून 303 भारतीय प्रवाशांना घेऊन निकारागुआ येथे जात असलेल्या एका विमानाला मानवी तस्करीच्या संशयामुळे फ्रान्समध्ये उतरवण्यात आले. भारतीय लष्कराकडून 4 पाकिस्तानी दहशतवाद्यांचा खात्मा. जम्मू काश्मीरमध्ये भारतीय लष्कराला मोठे यश मिळाले आहे. अखनूर सेक्टरमध्ये घुसखोरीचा दहशतवाद्यांचा प्रयत्न भारतीय सैन्याने हाणून पाडला आहे. लष्कराने 4 पाकिस्तानी दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. अखनूरमध्ये लष्कराची शोध मोहीम अजूनही सुरू आहे. भारतीय लष्कराला दहशतवाद्यांच्या लपण्याचा सुगावा लागला होता. त्यानंतर दहशतवाद्यांची शोध मोहीम तीव्र करण्यात आली. ड्रोन, हेलिकॉप्टर आणि स्निफर डॉगच्या मदतीने शोध मोहीम तीव्र करण्यात आली आहे. दहशतवादी हल्ल्यांच्या अवघ्या 38 तासानंतर मोठा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर राजौरीमध्ये लष्कराने 3 ते 4 दहशतवाद्यांना घेरले होते. आता त्यांचा खात्मा करण्यात आल्याचे वृत्त समोर येत आहे. दरम्यान राजौरी आणि पूंछमध्ये इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. परमाब्दी विचार महोत्सवात परमपूज्य परमात्मराज महाराजांचे विचार मंथन. मनामध्ये बुद्धीमध्ये साठवून ठेवण्याला योग्य असे परमाब्दी ग्रंथातील ज्ञान विचार आहेत. व्यावहारिक दृष्ट्या संपत्ती साठवण्यात येत असते. आध्यात्मिक दृष्ट्या परमाब्दी ग्रंथातील विचार साठवून ठेवण्यास अतिशय योग्य आहे, असे प्रतिपादन परमपूज्य परमात्मराज महाराज यांनी केले. ते आडी येथील संजीवनगिरीवरील श्री दत्त देवस्थान मठाच्या वतीने दत्त जयंतीनिमित्त आयोजित परमाब्दी विचार महोत्सवाच्या अंतर्गत प्रवचन कार्यक्रमात बोलत होते. श्री दत्त मंदिरामध्ये श्री दत्त गुरुचरणी अभिषेक अर्पण करून महाआरती करण्यात आली. ग्रंथ पारायणामध्ये ज्ञानेश्वर महाराज, नामदेव महाराज, श्रीराम महाराज, चिदानंद महाराज यांच्या नेतृत्वाखाली गुरुचरित्र पारायणाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी गुरुचरित्र पारायणामध्ये शेकडो भाविकांनी सहभाग घेतला आहे. नाम, जप, भजन गायनाने गुरुचरित्र पारायणाचा शुभारंभ करण्यात आला. राज्यातील साखर कारखान्यांना पुरस्कार वितरण संपन्न. येथील एस निजलिंगप्पा शुगर इन्स्टिट्यूटच्या सभागृहात राज्यातील साखर कारखान्यांना पुरस्कार वितरण समारंभ नुकताच पार पडला. यावेळी अध्यक्षस्थानावरून साखर मंत्री शिवानंद पाटील यांनी मार्गदर्शन केले. बागलकोटच्या समीरवाडी गोदावरी साखर कारखाना आणि निपाणीच्या हालसिद्धनाथ साखर कारखान्याला उत्कृष्ट तांत्रिक कार्यक्षमतेचा पुरस्कार देण्यात आला. यावेळी बेळगाव एस निजलिंगप्पा शुगर इन्स्टिट्यूटचे संचालक डॉक्टर RB खंडगावे, उपाध्यक्ष रमेश पट्टण, ऊस विकास आयुक्त तथा साखर संचालक M रविकुमार, मंडळ सदस्य अजित देसाई, अशोक पाटील, मल्लिकार्जुन हेगळगी व व्यवस्थापक व कर्मचारी यांनी सहभाग घेतला. इस्कॉनतर्फे सवलतीच्या दरात भगवद्गीता उपलब्ध. येथील आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघच्या वतीने दरवर्षी डिसेंबर महिन्यात इस्कॉनचे संस्थापक श्रील प्रभुपाद यांनी लिहिलेल्या भगवद्गीता जशी आहे तशी आणि इतर ग्रंथ सवलतीच्या दरात वितरित केले जातात. इस्कॉनचे भक्त उत्तम श्लोक प्रभू यांच्या हस्ते बेळगावच्या महापौर सौ शोभा सोमनाचे यांना भगवद्गीतेची प्रत देऊन या उपक्रमास प्रारंभ करण्यात आला. या प्रसंगी दीपक कलकोणे, प्रशांत धाकलूचे, उद्योजक सुरेश मोटे, बसवराज व दीपक सोमनाचे, देसाई आदी उपस्थित होते. माजी महापौरांची अपघातग्रस्त युवकांना मदत. उद्यमबाग येथे रस्ते अपघातात जखमी झालेल्या 2 युवकांना माजी महापौर विजय मोरे यांनी उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याची व्यवस्था केली. उद्यमबाग येथे काल रस्ते अपघातात 2 युवक जखमी होऊन रस्त्याकडेला पडले होते. सदर बाब तेथून जाणाऱ्या माजी महापौर विजय मोरे यांच्या निदर्शनास येतात त्यांनी रुग्णवाहिका मागवून घेऊन अपघातग्रस्त युवकांना तातडीने हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याची व्यवस्था केली.
सांबरा येथे 6 तोळ्यांची घरफोडी. घर फोडून चोरट्यांनी 6 तोळ्यांचे दागिने लांबवल्याची घटना बुधवारी सांबरा येथे उघडकीस आली. याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी: फिर्यादी शांतादेवी चंद्रशेखर कोन्नूर व 69 यांचे घर गेल्या महिनाभरापासून बंद होते. चोरट्यांनी घराच्या समोरील दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. ट्रंकमधील 3.5 तोळ्यांचे मंगळसूत्र व 2.5 तोळ्यांची सोनसाखळी असे 6 तोळ्यांचे दागिने चोरट्यांनी लांबवले. या प्रकरणी बुधवारी मारिहाळ पोलिसात नोंद झाली आहे. आणि या बातमीबरोबरच बातमीपत्रामध्ये वेळ झाली आहे छोट्याशा विरामाची. तुम्ही पाहत रहा स्मार्ट न्यूज. इन सभी ऑफर्स में बेस्ट प्राइस मिलेगी, इसकी क्या गारंटी? सब गायब, इसीलिए BSC देता है लोएस्ट प्राइस गारंटी. अगर आप हमसे कम दाम में सेम कपड़ा कहीं और से खरीदते हैं तो खरीदी हुई कीमत के फर्क की दुगनी धनराशि हमसे पाइए. BSC द टेक्सटाइल मॉल से खरीदिए अपनी पसंदीदा साड़ी, लेडीज वेयर, मेंस वेयर, किड्स वेयर और यहाँ तक की होम फर्निशिंग भी, और वो भी सबसे कम कीमत में. BSC द टेक्सटाइल मॉल, तिलकवाड़ी, बेलगावी. खुशियों के रंग और त्योहारों की साथ मन में चली आई है अनोखी बरसात. चलो आओ मनाओ ये रंगरलियां, आराधना आई है खुशियाँ लेके साथ, खुशियाँ लेके साथ. शुभ दीपावली के वस्त्र खरीदारी के लिए आराधना, मारुति गली, बेलगाम. खुशियाँ लाए आराधना. यह दिवाली आराधना और आदर्श की धमाका ऑफर के साथ खास आपके लिए 1000 रुपए की खरीदी पर एक गिफ्ट कूपन और जीतिए एक से बढ़कर एक प्राइजेस. फर्स्ट प्राइज होंडा शाइन मोटरसाइकिल, सेकंड प्राइज होंडा डिओ स्कूटर, तीसरा प्राइज 50 इंच LED टीवी और इसके साथ रेफ्रिजरेटर, वॉशिंग मशीन, एंड्रॉइड मोबाइल, माइक्रोवेव ओवन, स्मार्ट वॉच, मिक्सर जैसे 90 और प्राइजेस. सिल्क और फैंसी साड़ीज, डिजाइनर साड़ीज, ड्रेस मटेरियल, सलवार सूट, वेडिंग शरारा, शर्ट, ट्राउजर्स, टी शर्ट्स, जीन्स, कुर्ता सूट, फुल सूट, इंडो वेस्टर्न, शेरवानी, आराधना सारी ड्रेस मटेरियल, रेडीमेड, मारुति गल्ली बेळगावी. आदर्श सारी ड्रेस मटेरियल, रामदेव गल्ली बेळगावी. आदर्श ड्रेस सर्कल क्रिएशन फॉर लेडीज एंड किड्स, खडे बाजार बेळगावी. आदर्श रेडीमेड फॉर जेंट्स, खडे बाजार बेळगावी. विरामानंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. पाहूयात पुढची बातमी. हेस्कॉम कडून 5 शहरातील घरे व व्यावसायिक ग्राहकांना डिजिटल मीटर जोडणी करण्यात येत आहे. ही जोडणी विनामूल्य असून यासाठी हेस्कॉमला 48 कोटी 19 लाख रुपये खर्च येणार आहे. जुने मीटर बदलून नवीन मीटर जोडण्याची प्रक्रिया हेस्कॉम कडून सुरू आहे. बेळगाव, हुबळी, धारवाड, गदग आणि विजापूर शहरात डिजिटल मीटर जोडण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. दररोज सरासरी 800 मीटर बसवले जात आहेत. पहिल्या टप्प्यात हेस्कॉम अंतर्गत 4 जिल्ह्यातील 5 शहरांमध्ये इलेक्ट्रोमेकॅनिकल मीटर काढून त्या ठिकाणी डिजिटल मीटर बसवण्यात येत आहेत. नवीन मीटरमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला असून ते उच्च कार्यक्षमतेचे आहेत. याचा फायदा हेस्कॉम आणि ग्राहक दोघांनाही होणार आहे. देवगिरीत भंडाऱ्याच्या उधळणीत धार्मिक कार्यक्रम. देवगिरी येथील लक्ष्मी देवीची यात्रा मे महिन्यात होणार आहे. त्यानिमित्त गावात पालवा आणि रेडा सोडण्याचा कार्यक्रम झाला. भंडाऱ्याच्या उधळणीत गावातून मिरवणूक काढून धार्मिक कार्यक्रम करण्यात आले. लक्ष्मी यात्रा 14 ते 18 मे दरम्यान होणार आहे. यानिमित्त गावात धार्मिक कार्यक्रम राबवण्यात येत आहेत. गावभर धनगरी ढोल व करडी मजल वाद्यांच्या गजरात पालवा व रेड्याची मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर लक्ष्मी देवीची मूर्ती हलवून रंग करण्यासाठी पाठवून देण्यात आली. कडोली गावचे हक्कदार कमिटी अध्यक्ष मधु पाटील व कमिटीतर्फे महातंगी देवीची पूजा करण्यात आली. रोटरी दर्पण तर्फे संगणकांचे वितरण. रोटरी क्लब ऑफ बेळगाव दर्पण तर्फे बैलओंगलमधील सरकारी कला महाविद्यालयाला 10 संगणकांचे वितरण नुकतेच करण्यात आले.
रोटरी दर्पणच्या अध्यक्षा कोमल कोळीमठ यांनी या महाविद्यालयात संगणक विज्ञान शाखा सुरू होणार असल्याने 10 संगणक दिल्याचे सांगितले। यावेळी रोटरी दर्पणच्या पदाधिकाऱ्यांनी शाळा व्यवस्थापनाकडे संगणक सुपूर्द केले। यावेळी कावेरी करूर, सचिव ॲडव्होकेट विजयालक्ष्मी मन्निकेरी, अश्वगंधा कुगजी, सुरेखा मोमिकट्टी, सविता वेसने, पुष्पा पर्वतराव, रुपाली जनाज, रेश्मा जितुरे यांच्यासह सदस्य उपस्थित होत्या। सीईटी परीक्षा 20 एप्रिलपासून। व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी 20 आणि 21 एप्रिल रोजी सीईटी होणार आहे। त्यासाठी 10 जानेवारीपासून ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होत आहे। कर्नाटक परीक्षा प्राधिकरणाच्या कार्यकारी संचालक एस रम्या यांनी याबाबतची माहिती जाहीर केली आहे। 20 एप्रिल रोजी सकाळी 10:30 वाजता जीवशास्त्र, दुपारी 2:30 वाजता गणित, 21 एप्रिल रोजी सकाळी भौतिकशास्त्र, दुपारी रसायनशास्त्र परीक्षा होणार आहे। प्रत्येक पेपर 60 गुणांचा असणार आहे। बेळगाव, बिदर, बंगळूर, बಳ್ಳारी, विजापूर, मंगळूर येथे 19 एप्रिल रोजी कन्नड भाषा पेपर होईल, असे ही परीक्षा प्राधिकरणाने कळवले आहे। सरस्वती वाचनालयात यशवंतराव चव्हाण स्मृती व्याख्यानमालेला प्रारंभ। धकाधकीच्या जीवनशैलीत आलेल्या एकटेपणावर मात करणारा मार्ग शोधण्याची गरज आहे, असे प्रतिपादन लेखिका आशा रतनजी यांनी केले। सरस्वती वाचनालयात आयोजित यशवंतराव चव्हाण स्मृती व्याख्यानमालेत नाद अंतरीचा या विषयावर पहिले पुष्प गुंफताना त्या बोलत होत्या। स्वागत गीत स्नेहा सांगलीकर व पूजा नातू यांनी सादर केले। प्रास्ताविक वाचनालयाच्या अध्यक्षा प्राध्यापक स्वरूपा इनामदार यांनी केले। मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले। प्रियंका केळकर यांनी आभार मानले। जितो लेडीज विंग तर्फे योग प्रशिक्षण। जितो लेडीज विंग तर्फे महिला सदस्यांसाठी योग प्रशिक्षण मनोज संचेती सभागृहात नुकतेच पार पडले। प्रसिद्ध योगपटू स्नेहा मिर्जी यांनी प्रशिक्षणात सहभागी झालेल्या सर्व महिलांना विविध योगासनांचे महत्त्व शिकवले। रोज योगाभ्यास करण्याचा सल्लाही त्यांनी दिला। यावेळी जितो लेडीज विंगच्या अध्यक्षा माया जैन यांनी स्वागत केले। कार्यक्रमाच्या समन्वयक लता परमार, सहसंयोजक मयुरा पाटील आदी उपस्थित होते। सचिव ममता जैन यांनी आभार मानले। इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये गुन्हे प्रतिबंधक मासानिमित्त विशेष कार्यक्रम। विद्यार्थ्यांनी व्यसनांपासून दूर राहून वाटचाल करा, असे आवाहन पोलीस आयुक्त एस.एन. सिद्धरामप्पा यांनी केले। उद्यमबागमधील केएलई इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये गुन्हे प्रतिबंधक मासानिमित्त नुकताच विशेष कार्यक्रम झाला। त्यावेळी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते। तरुणांनी शिक्षणावर लक्ष केंद्रित करून ध्येय प्राप्तीसाठी झटले पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले। यावेळी त्यांनी रस्ते सुरक्षा, महिला व बालक सुरक्षितता याबाबतही मार्गदर्शन केले। पानसरे हत्याकांड एटीएसला तपासासाठी पुन्हा मुदतवाढ। कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरणाचा पुढील तपास करण्यासाठी उच्च न्यायालयाने गुरुवारी एटीएसला आणखी 3 महिन्यांची मुदतवाढ दिली। 3 महिन्यांनी एटीएसला प्रगत तपास अहवाल सादर करण्याचे निर्देशही दिले। एटीएसतर्फे गुरुवारी अधिवक्ता मनकुवर देशमुख यांनी न्यायमूर्ती अजय गडकरी व न्यायमूर्ती श्याम चांडक यांच्या खंडपीठापुढे सीलबंद प्रगत तपास अहवाल सादर केला। न्यायालयाने तपासात आणखी काय प्रगती केली अशी विचारणा एटीएसकडे केली। तपासात वेगळे काही नाही, फरारी आरोपींचा शोध सुरू आहे, असे देशमुख यांनी यावेळी खंडपीठाला सांगितले। अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे महिलेचे जटा निर्मूलन। अंधश्रद्धा निर्मूलन समिती बेळगाव शाखेतर्फे चंदगड तालुक्यातील एका महिलेचे जटा निर्मूलन करण्यात आले। जटा निर्मूलन कार्यक्रम आणि व्याख्यान बापटगल्ली येथील शहीद भगतसिंग सभागृहात झाले। जटा निर्मूलन मोहिमेअंतर्गत मिरज येथील महिला कार्यकर्त्यांनी त्या महिलेच्या जटा सोडवल्या। ज्योतिबा अगसीमणी यांनी स्वागत केले। प्रास्ताविक अन्नीस बेळगाव शाखेचे कार्याध्यक्ष शंकर चौगुले यांनी केले। रुक्मिणी देवी विठ्ठल कदम यांचे निधन। मूळचे निडगल, तालुका खानापूर व सध्या शहापूर बेळगाव येथील रहिवासी सौ रुक्मिणी देवी विठ्ठल कदम वय 76 यांचे शुक्रवार दिनांक 22 रोजी हृदयविकाराने निधन झाले। त्यांच्या पश्चात पती, एक मुलगा, सून, 2 विवाहित कन्या, जावई, नातवंडे असा परिवार आहे। निवृत्त सुभेदार विठ्ठल कदम यांच्या त्या पत्नी होत। खेलो इंडिया कुस्ती स्पर्धेसाठी सूरज पाटीलची निवड। दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ संचलित भाऊराव काकतकर कॉलेजचे उदयोन्मुख मल्ल सूरज पाटील व पार्थ पाटील यांनी कुस्ती स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी केली। सूरज पाटीलची खेलो इंडिया आंतर विद्यापीठ कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली आहे। राणी चन्नम्मा विद्यापीठाचे प्रतिनिधित्व करताना दक्षिण विभागीय आंतर विद्यापीठ स्पर्धेत पार्थ पाटीलने कांस्य पदक तर सूरज पाटीलने 4था क्रमांक पटकावत उल्लेखनीय कामगिरी केली।
स्पर्धा साऊथ वेस्ट झोन चंदीगड विद्यापीठ पतियाला पंजाब येथे नुकतीच पार पडली होती. अखिल भारतीय कुस्ती स्पर्धेत सूरज पाटीलने 4था क्रमांक पटकावला. पंजाब येथील स्पर्धेत सूरजने 5वा क्रमांक पटकावत खेलो इंडिया स्पर्धेसाठी तो पात्र ठरला. त्याला कॉलेजचे क्रीडा प्राध्यापक सूरज पाटील यांचे मार्गदर्शन तर प्राचार्य डॉक्टर S.N. पाटील यांचे प्रोत्साहन लाभले. ॲथलेटिक्समध्ये वैभवला 2 सुवर्ण पदके. बंगळूर येथील कंठीरव्वा स्टेडियमवर बंगळूर विद्यापीठांतर्गत घेण्यात आलेल्या ॲथलेटिक्स स्पर्धेत अल अमीन पदवी कॉलेजचा खेळाडू वैभव मारुती पाटील यांनी 2 सुवर्ण पदके पटकावत उल्लेखनीय कामगिरी केली. वैभवने 5000 मीटर व 10000 मीटर या लांब पल्ल्याच्या धावण्याच्या शर्यतीत सर्वोत्तम वेळ देत 2 सुवर्ण पदकांना गवसणी घातली. वैभव गेल्या 6 वर्षांपासून बंगळूर येथे स्पोर्ट्स हॉस्टेलमध्ये राहून कंठीरव्वा स्टेडियमवर नियमित सराव करीत आहे. तो मूळचा बिदर भावी खानापूर येथील आहे. त्याला ज्योती स्पोर्ट्स क्लबचे प्रशिक्षक लक्ष्मण कोलेकर यांचे मार्गदर्शन लाभले. कुपटगिरी क्रिकेट स्पर्धेत कुडाळे पॅकर्स विजेता. कुपटगिरी तालुका खानापूर येथे श्री महालक्ष्मी स्पोर्ट्स कमिटी आयोजित क्रिकेट स्पर्धेत कुडाळे पॅकर्स विजेता ठरला आणि पहिले पारितोषिक 33,000 रुपये पटकावले. अंतिम सामना कुडाळे पॅकर्स व सनरायझर्स खानापूर यांच्यात खेळवण्यात आला. उपविजेतेपद सनरायझर्स खानापूर यांनी 22,000 रुपयांचे पारितोषिक पटकावले. या स्पर्धेचा सर्वोत्कृष्ट फलंदाज म्हणून प्रथमेश बुवाजी तर उत्कृष्ट गोलंदाज व मॅन ऑफ द मॅच म्हणून दीपक कुडाळे यांना सन्मान चिन्ह देऊन गौरवण्यात आले. या क्रिकेट स्पर्धेत दीपक कुडाळे यांनी एकूण 3 वेळा मॅन ऑफ द मॅचचे पारितोषिक मिळवले. आरपीडी महाविद्यालयात वार्षिक क्रीडा महोत्सव. आरपीडी पदवीपूर्व महाविद्यालयात वार्षिक क्रीडा स्पर्धा उत्साहात पार पडल्या. जिमखाना प्रमुख प्राध्यापक मंजुनाथ दोडमणी यांनी महाविद्यालयाच्या क्रीडा क्षेत्राचा आढावा सादर केला. SKE सोसायटी क्रीडा अकॅडमीचे चेअरमन आनंद सराफ यांच्या हस्ते क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी सराफ यांनी बोलताना मैदानावर विविध खेळ खेळा, निरोगी राहा असा सल्ला विद्यार्थ्यांना दिला. यावेळी राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झालेल्या अपूर्वा नाईक, वैभवी बुद्रुक, स्मिता काकतकर, आदित्य गडकरी यांनी मैदानात क्रीडा ज्योत फिरवली. वार्षिक क्रीडा स्पर्धेत मुलींमध्ये अमृता काजरेकर हिने तर मुलांमध्ये सलमान धामणेकर याने वैयक्तिक चॅम्पियनशिप पटकावली. वाणिज्य शाखेच्या मुलांनी सर्वसाधारण विजेतेपद पटकावले. यावेळी चेअरपर्सन लता कित्तूर, प्राचार्य सुजाता बिजापुरे, क्रीडा शिक्षक आनंद रत्नाप्पा गोळ यांच्यासह शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते. सूत्रसंचालन प्राध्यापक सोनल धामणकर यांनी केले. आणि याचबरोबर स्मार्ट न्यूजचे आजचे बुलेटिन इथे संपते. धन्यवाद.